आमचं नातं हे अतिशय चांगलं होतं. आज त्याची तिचा कुटुंब कळत नाही, त्याची या वार्डमध्ये नगरसेविका नाही आहे, तरी आमचं नातं घोटाळपूर आयसी कॉलेजचं नातं ते कायम आहे आणि ते कायम राहणार. तुम्ही आलात त्याबद्दल तुमचे आभार, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. Let me say this one thing on a personal speak in IC Colony. He's always been there to support us. Thank you so much, sir. Thank you so much. Thank you. And now I'm going to hand over the mic to Madam Mayor. Oh, बहिणीनो, तशी मी किरोळ गावातली. किरोळ गाव माहितीये? विद्याविहार नाही, ईस्ट इंडियन पूर्ण फॅमिली. मला माहिती असा कसा बोलायचं का. अभिषेक घोसाळकर फाउंडेशन या माध्यमातून या इकडे साव जिओ फेस्टिवल 2.0 या ठिकाणी मला एकदम हट्टी आहे ही मुलगी. यू कॅन बिलीव्ह मी कमीत कमी 4 का 5 कार्यक्रम सोबत आलेले आहेत आयसी कॉलेजच्या लोकांना भेटण्यासाठी. ठिकाणी आयसी कॉलनीमध्ये अभिषेक घोसाळकर फाउंडेशन आयोजित या ठिकाणी साव जो फेस्टिवल 2.0 हा आपल्या ईस्ट इंडियन समाजासाठी अतिशय सुंदर कार्यक्रम तेजस्विनी घोसाळकर, विनोद घोसाळकर त्यांच्या पूर्ण परिवाराने या ठिकाणी आयोजित केला. अतिशय सुंदर आणि लोकांचा उत्साह आहे. मुंबई घडवण्यासाठी ईस्ट इंडियन समाजाचं पण खूप मोठं योगदान आहे. त्यामुळे मला खूप आनंद झाला. मी स्वतः पण किरोळ विलेजची आहे. किरोळ विलेज हे ईस्ट इंडियन समाजाचं आहे संपूर्ण. आणि त्या ठिकाणी जवळपास माझ्या आफ्टर मॅरेज माझे जवळपास 26 वर्ष ईस्ट इंडियन समाजातल्या लोकांबरोबर माझ्या सगळ्या मैत्रिणी, भाऊ, माझे भाऊ बहिणी आवरा असा बरं वाटतं. तर खूप मला बरं वाटतं त्यांच्याबरोबर. खूप हॅपी लोक आहेत, खूप एन्जॉय करतात, हॅपी गो लकी आहे, लाईफ एन्जॉय करतात, आलेला क्षण एन्जॉय करतात. आणि आज मला त्यांच्याबरोबर खूप हा सेलिब्रेशन करण्यासाठी थँक्स तेजस्विनी. आधी छान तिने मला क्षण मला दिला, त्यामुळे सुंदर कार्यक्रम आहे. खूप शुभेच्छा देते. 2012ला मी नगरसेविका असताना आम्ही एकत्र काम केलेलं. अभिषेक अतिशय हसरा, जेव्हाही भेटला की ताई कशा करून मला नेहमी बोलायचा. आज इकडे आल्यानंतर अभिषेकच्या अर्थात आठवण येणार. पण एक मला सांगायला खूप अभिमान वाटतो की अभिषेक नाही, त्याची उणीव कुठेच भासत नाही. सगळं काय या ठिकाणी तेजस्विनीने भरून काढलेलं आहे. सगळे कार्यक्रम त्याच्यातली या ठिकाणी त्यांनी जी सुरुवात केली, त्या सुरुवात केलेल्या सगळ्या कार्यक्रमाला ती अतिशय उत्साहाने या ठिकाणी पार पाडते. त्यामुळे अभिषेक आहे आमच्यामध्येच, असंच या ठिकाणी जाणवतं. उद्धव ठाकरे यांनी असा आरोप केला आहे की आम्ही सहांकडून ऑपरेशन देवेंद्र फडणवीस असा सुरू आहे. ऑपरेशन देवेंद्र फडणवीस असा सुरू आहे, उद्धव ठाकरे यांनी आरोप केला. उद्धवजींनी काय आरोप केले आता ह्याच्याकडे आम्ही कुठे ऐकत बसणार. आम्ही फक्त आमचं काम करतोय, देवाभाऊ त्यांचं काम करतात आहे. आज पूर्ण मुंबई, महाराष्ट्र, भारतामध्ये पूर्ण भारतीयांनी, महाराष्ट्रीयन, सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेने आणि मुंबईकरांनी त्या ठिकाणी ट्रिपल इंजिन सरकार केंद्रात पण आहे, महाराष्ट्र शासनात पण आहे आणि महानगरपालिकेत पण आहे. त्यामुळे आम्हाला लोकांनी निवडून दिले आणि आम्ही अतिशय प्रामाणिकपणे ट्रिपल इंजिन सरकार व्यवस्थित काम करतो. त्यामुळे कोण काय बोलतो याच्याकडे आमचं लक्ष. अनेक वर्षाच्या नंतर आज उद्धव ठाकरे मुंबईतून बाहेर गेले आहेत. मोदी आमदारांच्या जिल्ह्यामध्ये जाऊन ते सभा घेतले आहेत. त्यांचं ते काय करणार याच्याकडे आम्ही काय बोलणार. त्यांचं त्यांना काम करू दे. आम्ही एक समाजासाठी, लोकांसाठी, जनतेसाठी त्या ठिकाणी सेवेचं काम करतोय. त्यांच्यासाठी आम्ही उभे आहोत. भारतीय जनता पार्टीच्या या प्रभागाच्या आमच्या नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी हा एक खूप ख्रिस्ती बांधवांसाठी आणि सर्वांसाठी खूप छान असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. मी मुंबई शहराचा उपमहापौर म्हणून त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्व बांधवांना शुभेच्छा देतो. सांजाव ये प्रोग्राम 2 साल हुए उसको, बहुत अच्छी तरह से ये सांजाव प्रोग्राम हुआ. ये सांजाव प्रोग्राम गोवा में सेलिब्रेट किया जाता है, पर ये गए साल में हम लोगों ने तय किया था
क्रिश्चियन बंधुओं की तरफ से कि सांझा प्रोग्राम ये आईसी कॉलोनी में फर्स्ट प्रोग्राम होगा और ये दूसरा साल है। पर इसका रिस्पांस 4000 लोगों ने यहाँ पे एंट्री की है और बहुत इंजॉय कर रहे हैं। यहाँ पे हमारी मुंबई की मेयर नीतू जी आई थी, अभी उप महापौर संजय घाड़ी जी आ रहे, युवा मोर्चा अध्यक्ष दीपक सिंह जी, सभागृह नेते गणेश खनकर जी, सभी नगर सेवक यहाँ पे अटेंडेंस लगा रहे। और मुझे बहुत अच्छा लग रहा है कि लोगों को पसंद आ रहा है, लोग एंजॉय कर रहे हैं। मैडम तरीके से देखा जाए तो क्या मैसेज होता है ऐसे उनके इधर ये सेंट बैप्टिस्ट करके उनके संत थे, तो उनके लिए ये मतलब उत्सव मनाया जाता है और वही उत्सव गोवा में बहुत बड़े तरह से किया जाता है। पर यहाँ पे हम लोगों ने सेकेंड टाइम आईसी कॉलोनी में रखा था।